आदिवासी कवितांमध्ये एक व्यक्तिचित्रणात्मक कविता आहे भुजंग मेश्राम यांची बिरसा मुंडा असं कवितेचं नाव आहे। कवी भुजंग मेश्राम यांचं पूर्ण नाव भुजंग धर्माजी मेश्राम। 1958 इसवी सनला यांचा जन्म झाला आणि 2007ला त्यांचे अकालीच म्हणजे वयाच्या 49व्या वर्षी निधन झाले। दलित आणि ग्रामीण कवितेच्या नंतर एक आदिवासी कवितेची चळवळ, आदिवासी साहित्य उदयाला येत गेलं। त्यातून वर आलेलं नाव म्हणजे भुजंग मेश्राम। खेडेगावातील भागाचं चित्रण, ग्रामीण खेड्यातील दलितांचं आणि शहरातील महानगरातील दलितांचं चित्रण हे दलित कवितेमध्ये आलेलं आहे। भटक्या विमुक्तांच्याच बरोबर जे आदिवासी पाड्यावर राहतात, गावापासून दूर डोंगरात जंगलात वस्ती करून राहणारे मूळ ज्याला आपण वनवासी म्हणतो ते आदिवासी। भुजंग मेश्राम यांचा जन्म किनवट तालुक्यातील म्हणजे नांदेड जिल्हा किनवट तालुका या तालुक्यातील मलकागुडा या आदिवासी जंगल वस्तीवर जन्म झाला। त्यांचे शालेय शिक्षण आश्रमशाळेत झाले आणि गोंडी ही त्यांची मूळ मातृभाषा आहे। भुजंग मेश्राम हे गोंड आदिवासी आहेत। त्यांचे मोहोळ, उलगुलान, अबूज माड असे कविता संग्रह प्रकाशित आहेत। बिरसा मुंडा हा एक आदिवासी चळवळीतील नेता, क्रांतिकारी वीर पुरुष। त्याबद्दल आदिवासी समाजाला, इथं संपूर्ण समाजांना एक जाणीव करून देण्याचा प्रयत्न त्यांनी या व्यक्तिचित्रणात्मक कवितेतून केलेला आहे। म्हणजे बिरसा मुंडा या व्यक्तीवरील, नायकावरील ही एक कविता आहे। या कवितेतून त्यांनी आदिवासी जाती जमातीतील लोकांच्या सांस्कृतिक संचिताला अस्तित्वाची आणि आत्मसन्मानाची जाणीव जागृती करून देणाऱ्या बिरसा मुंडाच्या क्रांतिकारी कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला आहे। या बिरसा मुंडांनी त्या काळामध्ये इंग्रजांच्या विरोधात उठाव केलेला होता, बंड केलेलं होतं, विद्रोह आणि क्रांती केलेली होती। तो नायक बिरसा मुंडा, याला उद्देशून ही कविता। लोक तुझी वाट पाहत आहेत। बिरसा मुंडा झाला, त्यांचा तो काळ वेगळा होता। आजही लोक तुझी वाट पाहत आहेत। ज्या खडतर वाटेने तो निघून गेलास ती पायवाट, तर ती पायवाट क्रांतीची होती। आजचा राजमार्ग झालाय तुझ्या आठवणीसारखाच। नागड्या रात्री दहशतीचे साम्राज्य असतानाही असंख्य तारकांसह चंद्र असावा तसा आईच्या मोळी बाजारात आदिवासी समाजातील लोक, स्त्रिया लाकडाच्या मोळ्या विकायला बाजारात येतात। तेंदू पानांच्या खळ्यावर, तेंदू या झुडपाची पानं, त्यापासून बिड्या तयार केल्या जातात, बिड्या वळल्या जातात। बिड्या वळण्यासाठी जी पानं वापरली जातात त्याला तेंदू पानं म्हणतात। तेंदू पानांच्या खळ्यावर, व्याजात गेलेल्या शेतांवर, मजुरीच्या बटवड्यावर, इतकेच नव्हे कोडपा खिंडीच्या पोळात, बस्तूरच्या गोटूलवर, इंदरवल्लीच्या बाजारात,
चंद्रपूरच्या अरण्यात तूच दिसतोस रे आमच्यासोबत, सांग तुला विसरावं तरी कसं. आणि मग कवी बिरसा मुंडाची आठवण काढत काढत बिरसा मुंडाची गरज आजही समाजाला कशी आहे, मरगळलेल्या या आज आदिवासी समाजाला याच्यातून बाहेर काढायचं तर बिरसा मुंडासारखा आणखीन एक दुसरा कोणीतरी नायक झाला पाहिजे, त्याला प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि मग कवी पुढे असं म्हणतो, मी कधी कधी जेव्हा आश्रम शाळांमध्ये जातो, मुले विचारतात काका बिरसा मुंडा कुठे राहतो. मला सांगता येत नाही त्यांच्या स्वप्नाळू भाषेत उत्तर लहान मुलांच्या. तेव्हा मी बयान टाळणारा आरोपी होतो, गप्प बसावं लागतं. मुलांपर्यंत तू पोचलास, बिरसा मुंडाला उद्देशून त्यांनी म्हटलं, मुलांपर्यंत तू पोचलाच आहेस बाराखडीसारखा. कुणी सांगावं, मुलांच्या स्वप्नात तू जात असशील तुझी रहस्ये सांगायला. परंतु त्या तमाम लोकांचे काय, सर्वसामान्य आदिवासी जनतेचं काय, परंतु त्या तमाम लोकांचे काय जी त्या मुलांसारखीच तुझी वाट पाहत आहे. ही लहान मुलं तरी वाट पाहतच आहेत, तर वृद्ध, लहान मुलं, तरुण, स्त्री पुरुष, अन्याय ज्यांच्यावर झाला असे भटके विमुक्त सुद्धा तुझी वाट पाहत आहे. बिरसा मुंडा कवीच्या जीवनात कसा आला. आदिवासी स्त्रियांच्या जात्यावरच्या ओव्यातून सुरुवातीला बिरसा मुंडाचं दर्शन कवीला घडतं. म्हणून कवी आपल्या कवितेत पुढे म्हणतो, आईला पहाटेच जात्यावर तुझी गाणी गाताना मी ऐकत असतो डोळे मिटून. डोंगर उतारणीवर बाया रेला रेलाची तुला घालतात शपथ. हे एक प्रकारची आदिवासी धून आहे. आदिवासी लोकसंगीतातील, आदिवासी संगीतातील रेला रेला नावाची या हाकेची काही गाणी आहे. मूळ संगीत आहे ते आदिवासी. रेला 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 रेलाची तुला घालतात शपथ, तीही डोळ्यांमध्ये घेतो बांधून. मजूरदार पात हाकताना, जागल करताना, गुरं वळवताना, गवत निंदताना या हातावरून त्या हातावर देतात तुला प्रसाद वाटावा तसा. तो सुद्धा मी घेतो अन वाटतो. सांगायचा मुद्दा म्हणजे मी शिकत असतो तुझ्या आदिम विद्यापीठांची विषमूर्ती रेषा. आदिम विद्यापीठ इथे एक हा संदर्भ आलेला आहे. आदिम विद्यापीठ म्हणजे एक प्रकारची शाळा, ज्ञानाचं स्कूलाचं भांडार, मोठं विद्यापीठ, विद्येचं आगर, विद्येचं मंदिर, महाविद्येचं मंदिर म्हटलं तर चालतंय. तुझ्या आदिम विद्यापीठांची विषववर्ती रेषा, विषुववृत्तीवर रेषा, इथे एक प्रतिमा आलेली आहे. तर लोक फक्त गाणीच गातात असे नव्हे, ते ऐकतात, बोलतात, मरतात. घरदार, शाळा, बाजार, मोर्चात आणि जंगलात एका सशक्त बदलासाठी. कितीतरी लोक आदिवासी समाजातले जन्माला आले, वाढले, तुझी आठवण काढली, ते मरून गेले. तुझ्या पिढीचेही मरून गेले, नंतरचेही मरून गेले. बिरसा मुंडाची आठवण घरीदारी, शाळेत, बाजारात, मोर्चात, जंगलात
सगळीकडे अत्र तत्र सर्वत्र सगळीकडे या बिरसाची चर्चा आहे, तुझी चर्चा आहे. कशासाठी? एका सशक्त बदलासाठी. परिवर्तन हवंय लोकांना आणि ते परिवर्तन बिरसा मुंडाच करू शकतो. तो जरी नसला तरी त्याच्यासारखा नवीन नायक करू शकतो. हा विश्वास, आत्मविश्वास सर्वसामान्य जनता, आदिवासी लोकांना आहे. म्हणून ही जनता सशक्त बदलासाठी वाट पाहत आहे. खरं तर ह्यापैकी तुला कुणीही पाहिलं नसेल, मी सुद्धा. भुजंग मिश्रा म्हणतात, मी सुद्धा तुला पाहिलेलं नाही. म्हणून तर आमच्या असंतोषातून तूच मला दिसतोस एकटा. त्यावेळी तुला झाली होती का हातघाई गोऱ्यांना इथून हाकलण्याची? इंग्रजांच्या विरोधात लढणारा बिरसा मुंडा, तुला इंग्रजांच्या विरोधात लढण्याची प्रेरणा त्या काळात मिळाली आणि इंग्रज आज गेलेली आहे. तूही नाहीस आमच्यात, पण तुझ्या आठवणी आहे. सिंगभूम, मंडला, वसई चांद्याची गादी फुलवण्याची, हिरव्या अरण्यासाठी म्हणजे जंगलाच्या स्वातंत्र्यासाठी तू लढलास. आज गोरे नाहीत, इंग्रज नाहीत, ती स्वप्नातली राज्य नाहीत, आमच्या दाट डोक्यागत अरण्य नाहीत. तू नाहीस, आहे फक्त अरण्यात वाढणारा असंतोष आणि ओठांवर तूच दिलेलं छोटं गीत, क्रांतीचं गीत, उलगुलान. उलगुलान म्हणजे एक क्रांतीचं गीत. उठाव, हल्ला, बंड, एक प्रकारचा हकारा. उलगुलान, उलगुलान, उलगुलान. जे आता बनलं आहे सांस्कृतिक आंदोलन. खरंच आम्हाला घाई झाली म्हटलं तरी चालेल, परंतु संस्कृतीकरणाला आमचा नकार आहे, अंधाराला आहे अगदी तसा. हा अंधार आदिवासी समाजातच नाही, सगळीकडेही पसरलेला आहे. हा अंधार महात्मा ज्योतिबा फुले यांनाही दिसला आणि तो अविद्येचा अंधार होता. म्हणून तर महात्मा फुलेंनी म्हटलं, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. परंतु संस्कृतीकरणाला आमचा नकार आहे, अंधाराला आहे अगदी तसा. रान विभागणाऱ्या कंत्राटी व्यवस्थेला आमचा नकार, खोऱ्यांच्या उच्चारासारखा. बिरसा, तू कुठूनही केव्हाही उगव रे. गवत कापणाऱ्या विळ्यातून, मोळिनींच्या कुऱ्हाडीतून, शेतावरील मजुरीतून, गावागावातल्या वेठीतून, गॅलरीत आणलेल्या गोठुली रंगातून, कारागिरांच्या भट्टीतून, इथून तिथून, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरेतून, कुठूनही ये रे बिरसा. हे फुलवीत शेत, लोक तुझीच वाट पाहत आहे. शेवटच्या तुकड्यातून एक बिरसा मुंडांबद्दलची लोकप्रियता, बिरसा मुंडांच्या नायकत्वाला मिळालेले सार्वत्रिक अशी मान्यता या ओळींमधून जाणवते. गॅलरीत आणलेल्या गोटुली रंगातून हा एक संदर्भ इथं आलेला आहे. एक आदिवासी चित्रकला आहे, त्याला आपण वारली पेंटिंग सुद्धा म्हणतो, त्याला नाव आलेलं आहे. तर तो रंग गोटुली आहे, गोटुली रंगातून. तर अशा प्रकारे या कवितेतून गोटुली आणि इतर काही आदिवासी भाषेतले, आदिवासी बोलीतले, अगदी गोंड समाजातले सुद्धा अनेक शब्द मराठीमध्ये आणण्याची किमया, मराठी कवितेत आणण्याची किमया कवी भुजंग मिश्राम यांना साधलेली आहे. आणि या पद्धतीची अभ्यासक्रमात फक्त ही एकच आदिवासी कविता आहे. इथे हा आदिवासी कवितेचा भाग संपलेला आहे.
आणि याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रीवादी कविता पाहणार आहोत. धन्यवाद.